करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. शिवसंकल्प व्याख्यानमालेच्या आजच्या 102 भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. आपण आज समाज नेतृत्व आणि राष्ट्र उभारणीमध्ये एक महत्वाचा भाग बघणार आहोत. तो आहे आपल्यासाठी पर्यावरणाचे रक्षण आणि शाश्वत विकास. आता हा भाग आज आपण चर्चा करत असताना आजूबाजूची परिस्थिती आपण सगळेजण अनुभवतोय. आज आपण 7 जून रोजी बोलतोय आणि अजूनही पावसाची म्हणावीशी सुरुवात आपल्याकडे झालेली नाही. नवतपासारखा भाग या ठिकाणी नुकताच होतोय, तर काही ठिकाणी 50 डिग्री सेल्सिअस पर्यंतच्या तापमानापर्यंत आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. दरवर्षी तापमान वाढतंय, दरवर्षी काही बदल होत आहेत आणि हे जे काही या ठिकाणी पर्यावरणासाठी असणारे बदल आणि शाश्वत विकास हा जो काय भाग आहे हा आज समजून घेण्याचा प्रयत्न आपण करणार. म्हणजे नेमकं पर्यावरण म्हणजे काय, आजची परिस्थिती भारतात काय आहे आणि जगात नेमकी काय स्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. त्याचबरोबर आपण या ठिकाणी क्लायमेट चेंजची कारणं काय आहेत, परिणाम काय आहेत, त्याचे पुरावे काय आहेत या ठिकाणी याचाही विचार आपण या ठिकाणी करणार आहोत, लक्षात त्याच्यावरती. त्यानंतर आपण हवामानातल्या बदलाबरोबर शाश्वत विकास काय आहे, म्हणजे आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट नेमकी काय कन्सेप्ट आहे, संयुक्त राष्ट्र संघाची जी काही 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे ते काय आहे, 2030चा अजेंडा काय आहे नेमका त्यांचा, हे आपल्याला बघायचं आहे. भारताची मिशन लाईफ काय आहे, पंचनिर्मिती काय आहे आणि नेट झिरो 2017 जे काही मिशन आपलं आहे ते नेमकं काय आहे या गोष्टी समजून घेणार आहोत. आणि एक विद्यार्थी म्हणून मी नेमकं काय करू शकतो, माझं करिअर, माझी दैनंदिन कृती, त्यामध्ये काय संधी मला आहेत, या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण आजच्या याच्यामध्ये घेणार आहोत. सुरुवात करत असतानाच मित्रांनो लक्षात घ्या, मी जसं सांगितलं की 1990चा कालावधी जर बघितला तर नागपूरचं सरासरी तापमान जे आहे ते 42 पर्यंत होतं. आता 2025-26ला ते 47-48 पर्यंत होतं. आता ते नवतपामध्ये बऱ्याच वेळा काही ठिकाणी 50 पर्यंत टच होतं आणि पाठीमागे येतं. मुंबईची जी काही समुद्राची पातळी आहे ते दरवर्षी साधारणतः 3 mm न वाढते. म्हणजे 2050 पर्यंत असं बऱ्याच वेळा बोललं जातं की मरीन ड्राईव्ह, वरळी, कुलाबा हे सगळं पाण्याखाली जाऊ शकतं. दिल्लीसारख्या शहरामध्ये या ठिकाणी हिवाळ्यात ज्या वेळेला AQI 400+ असतो, म्हणजे धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तीला देखील दररोज 20 सिगारेट ओढल्या इतपत या ठिकाणी धक्कादायक तो एक परिणाम असतो, हे लक्षात त्याच्यामध्ये. मग हे सगळे जे आकडेवारी आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी 2023 जागतिक तापमान आधीच 1.2 सेल्सिअसने वाढलेलं आहे आणि ते 1.5 न वाढलं तर या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये हानी होऊ शकते, या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात येत आहे. WHO सांगते की भारतातले 99% लोक हे WHO ची जे काही नॅशनल मानांकन आहेत हायवेसाठीची, तर त्यापेक्षा खराब हवा घेत आहेत. म्हणजे आपण एक लक्षात त्याच्यामध्ये वातावरणाच्या बाबतीत बघितलं तर साधारणतः या ठिकाणी 16 लाख मृत्यू दरवर्षी आपल्याकडं हे वायू प्रदूषणामुळे होत आहेत. जगातलं एकूण जे वन्यजीव आहे त्यातलं 69% कमी झालं 1969 नंतर. या ठिकाणी 1969 नंतरची आकडेवारी आहे, लक्षात घ्या, 69% कमी झालेले जे आहेत ते. त्यानंतर या ठिकाणी आजवर सगळ्यात जास्त उष्ण हे 2024 राहिलेलं आहे. म्हणजे ते 1.5 डिग्री सेल्सिअसचं जे काही तापमान आहे वाढलेली ती वाढ झालेली आहे, लक्षात घ्या. आणि जगातला तिसरा सगळ्यात मोठा कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन करणारा चायना आणि US नंतरचा देश कोणता असेल तर तो भारत आहे. हे सगळं ज्या वेळेला आपण सांगतो, पण भारतामध्ये ऊर्जा आज या ठिकाणी 4थ्या स्थानावर आपण आहोत आणि त्याच भारतामध्ये नेट झिरो 2070चे उद्दिष्ट ठेवलं, म्हणजे हे फार मोठं संकट आहे. पण उपाय आपल्या हातात आहे. आजची तरुण किंवा आपण या ठिकाणी या गोष्टी कशा पद्धतीनं स्वीकारतो, त्या कशा पद्धतीनं हाताळतो, यावर बऱ्याच गोष्टी या ठिकाणी अवलंबून आहेत. आता नेमकं शाश्वत विकास म्हणजे काय, सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय, असा विकास जी या ठिकाणी वर्तमान पिढीच्या गरजा पूर्ण करतो परंतु भविष्यातल्या पिढीच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेला धोका पोहोचवत नाही, हे समजून घ्या. त्याच्यामध्ये काय की असा विकास जो आता जी पिढी आहे वर्तमान काळातली त्याच्या तर गरजा पूर्ण करतोच, पण भविष्यातल्या येणाऱ्या पिढीच्या या ठिकाणी गरजा पूर्ण करण्याच्या ज्या क्षमता आहेत त्याला धोका पोहोचवत नाही, हे लक्षात घ्या. याचे शाश्वत विकासाचे 3 पिलर कोणते आहेत त्या लक्षात घ्या. एक आहे समाज, दुसरा इकॉनॉमी आणि तिसरा एन्व्हायरमेंट. त्या तिन्हीवर या ठिकाणी
ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही काउंट केली जाते, लक्षात घ्या. म्हणजे तिन्हीचा समतोल म्हणजेच खरा विकास. फक्त जीडीपीची वाढ म्हणजे या ठिकाणी खरा विकास म्हणता येणार नाही. हवा, पाणी, माती संपली तर जीडीपी आपल्याला फार उपयोगाला येणार नाही, हे लक्षात त्याच्यावर. मग हवामानातले जे बदल होत आहेत त्याची प्रमुख कारणं काय आहेत, जी कदाचित एन्व्हायरमेंट सायन्स आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट मध्ये तुम्हाला कदाचित झालेली असू शकतात. हा विषय प्रत्येकाला कंपल्सरी आहे 2 क्रेडिटसाठी. तो कशाही पद्धतीनं कव्हर केला जातो, म्हणजे अत्यंत चांगल्या पद्धतीने घेतला जातो. फक्त एमसीक्यू दिले जातात, रेकॉर्डेड दिले जातात, पण तो विषय आपल्या सगळ्यांना कंपल्सरी आहे, कारण तो युनायटेड नेशनच्या असणाऱ्या काही गोल पैकी एक गोल असल्यामुळे. जीवाश्म इंधन म्हणजे काय म्हणतो आपण त्याच्यामध्ये, की कोळसा, तेल आणि गॅस जाळतो आपण त्याच्यामध्ये. जंगलतोड, भारतात साधारणतः 200 हेक्टर जंगल दररोज तोडलं जाते वेगवेगळ्या विकास कामांसाठी, लक्षात घ्या. औद्योगिकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे गॅसेस या ठिकाणी बाहेर पडत असतात त्याचा परिणाम होत असतो. पेट्रोल, डिझेल सारख्या वाहनांच्या मधनं बाहेर पडणारे वेगवेगळे वायू आहेत. त्यानंतर या ठिकाणी पशुधनासाठी किंवा या ठिकाणी जे रासायनिक खतं वापरली जातात त्याचं आहे. साधारणतः एक ट्रकभर तरी प्लास्टिक दर मिनिटाला याच्यात जाऊ शकत असेल वाटते, समुद्रामध्ये जात असेल. या सगळ्या आपल्या वापराचा विचार करत असतात त्याच्यामध्ये. एसीच्या माध्यमातून या ठिकाणी बाहेर पडणारा जो वायू आहे, जो मिथेनवर डायरेक्ट परिणाम करत असतो, त्याचा भाग असेल. किंवा या ठिकाणी आपण इतक्या फास्ट, म्हणजे कपड्यासारखे विषय, तुम्ही जे कपडे बदलता, आलं लक्षात, तुम्ही म्हणता मी कमवले, मी घेतले, मी कपडे या ठिकाणी वर्षाला 2, 4, 5, 7, 8, 10, 12 बदलले तरी काय फरक पडतो, पण ते जातात कुठं तुम्ही बदललेले, ते पुन्हा पर्यावरणामध्ये येत आहेत. त्याचे या ठिकाणी कलर, त्याच्यामध्ये असणारे वेगवेगळ्या गोष्टी त्या देखील या ठिकाणी आपल्याला हानी पोहोचवत असतात, हे लक्षात घ्या. ई वेस्ट, जे तुम्ही वापरत असणारे मोबाईल, तुम्ही वापरत असणारे कम्प्युटर्स, वापर संपल्यानंतर तुम्ही ज्यावेळेला बाहेर पडतात, हे वेगवेगळे डिव्हाइसेस, हे इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कारणीभूत आहेत, हे लक्षात घ्या. याचे परिणाम काय होत आहेत कारण बघितल्यानंतर, नागपूर सारख्या उदाहरणामध्ये यावेळेला उष्माघात आणि त्यातले काही मृत्यू यावेळेला आपल्याला बघायला लागले. केरळमध्ये या ठिकाणी 2018 मध्ये आलेला महापूर, चेन्नई मधला पूर, चेरापुंजी हा सगळ्यात जास्त पाऊस पडणारा भाग आहे, तिथं दुष्काळ पडला. या काही गोष्टी लक्षात घ्या, की तिथं पाऊस पडला नाही, जिथं सगळ्यात जास्त पाऊस पडण्याचा भाग तिथं. आपल्याकडे मराठवाड्यामध्ये सातत्यानं दुष्काळ असायचा, तिथं महापूर आला. म्हणजे हे जे काही या ठिकाणी क्लायमेट चेंजचे या ठिकाणी काही इम्पॅक्ट बघतोय आपण, त्याचा थोडासा या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. जैवविविधता जी आहे ती नष्ट व्हायला लागलेली आहे, लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी काही प्राणी, काही वनस्पती ह्या कायमच्याच या ठिकाणी संपत चाललेल्या आहेत, ज्याच्यावर निसर्गचक्र अवलंबून होतं, लक्षात घ्या. रोगराई त्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीची येते. शेतीचं उत्पादन घटत असल्यामुळे पुन्हा रासायनिक खतांचा वापर जास्त वाढायला लागलेला आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळं हवामुळं, म्हणजे आता बरेच अधिकारी ज्यावेळेला आम्ही बोलतो त्यावेळेला म्हणतात की बाबा दिल्लीतनं शक्यतो बाहेरच राहायला गेलेलं बरं. एक काळ होता त्यावेळेला म्हणायचे की एकदा दिल्लीत आली की पुन्हा दिल्ली सोडावीशी वाटत नाही. पण आता बऱ्याच वेळा लोक म्हणतात की बाबा ठीक आहे, 3-4 वर्षाची पोस्टिंग आहे, तेवढी झाली की पुन्हा मला परत जायला पाहिजे. असं या ठिकाणी साधारणतः 14 कोटीपर्यंत लोक स्थलांतरित झालेले आहेत. पण हे प्रत्येकाला स्थलांतरण तरी परवडणार आहे का? जिथं रोजगाराच्या संधी आहे तिथं प्रदूषण आहे म्हणून ते सोडून गावाकडे जाणं प्रत्येकाला समजणार नाही, प्रत्येकाला जमणार नाही, प्रत्येकाला पॉसिबल होणार नाही, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. अमेझॉनचं जंगल सातत्यानं म्हणत होतो तिथं या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये ऱ्हास होत चाललेला आहे, बर्फ कमी होत चाललेला आहे. हे जे सगळे आपण बघतोय, मग त्याच्यात सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे जे काही 17 गोल आहे 2030 पर्यंतचा अजेंडा, जगातल्या 193 देशांनी एकत्र येऊन 17 सस्टेनेबल गोल या ठिकाणी ठरवलेले आहेत, हे लक्षात त्याच्या पद्धतीनं. तर हे 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आहेत, हा तुमचा टास्क आहे आजचा, की 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट कोणते गोल आहेत ते समजून घ्यायचे आहे, लक्षात घ्या. यादी माझ्या समोर आहे, ती वाचायला 2 मिनिटं लागतील, पण तुमची ती उत्सुकता असली पाहिजे की बाबा जर आपल्याला समजून घ्यायचं असेल की नेमके कोणते सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहेत, माझ्यासाठी काय त्याच्यामध्ये आहे, आणि जगाची एकूण रचना जी चाललेली आहे, निर्णय जे चाललेले आहेत ते कोणत्या गोष्टीला फोकस देऊन चाललेले आहेत. कदाचित या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल मधला एक भाग हा तुमच्या करिअरचा पार्ट बनू शकतो, हे लक्षात घ्या. कारण जागतिक पातळीवर त्याच्यावर काम चालू आहे. त्याच प्रक्रियेमध्ये जर तुम्ही आलात तर तुम्ही देखील चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकता, हे लक्षात घ्या. त्याच्या पद्धतीनं हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आहेत याच्यामध्ये आपल्याला भरपूर काम करण्याची गरज आहे, त्याच्यावर आपण या ठिकाणी काम करत आहोत, लक्षात. त्याच्या पद्धतीनं आपल्या पंतप्रधानांनी या ठिकाणी काही गोष्टी ठरवलेल्या आहेत. एक पहिलं काय केले की नॉन
किंवा ग्रीन एनर्जी ज्याला म्हणतो ती 500 गिगावॅट पर्यंत वाढवायची. हे या ठिकाणी आपलं टार्गेट 2030 पर्यंतच आहे. 2030 पर्यंत 50% वीज जी आहे ती वीज अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताकडनं आली पाहिजे. म्हणजे महाराष्ट्राचं गोल तर 65% आहे लक्षात त्याच्यामध्ये. 2020-30 या दरम्यान या ठिकाणी 1 अब्ज टन CO2 कमी करायचं आहे. हे झिरो नेट या ठिकाणी एक या ठिकाणी नेट झिरोचं केलेलं आहे. आणि 2070 पर्यंत या ठिकाणी हे सगळे जे काही या ठिकाणी आहे ते नेट झिरो पर्यंत घेऊन यायचे आहेत. आता नेट झिरो ही संकल्पना थोडीशी सविस्तर आपल्याला या ठिकाणी बघायला लागणार आहे हे लक्षात त्याच्या बाबतीत. आणि मग हे जे काही बदलत चाललेलं आहे कशा पद्धतीने याच्यात बदलत होत गेला. इंटरनॅशनल सोलर अलायन्स काय करतं म्हणजे भारत आणि फ्रान्स आणि 120 देश एकत्र येऊन काहीतरी त्याच्यामध्ये करू इच्छित आहेत. आपले प्रफुल्ल पाठक सर सोलर सोसायटी ऑफ इंडियाचे या ठिकाणी प्रेसिडेंट आहेत आणि ते देखील वारंवार यासाठी बोलत असतात की कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. करिअर कट्ट्याच्या वतीनं जी काय या ठिकाणी आपण सोलर एनर्जीमध्ये कंपनी तयार करतोय सेवा देणार. त्याचं कारण काय की ही सगळी धोरणं त्या दिशेनं चाललेली आहेत. त्याचं नियोजन झालेलं आहे. या पद्धतीनं जर काम होणार असेल तर तिथं रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, तिथं करिअर आहे आणि ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलला अलाइन होणारं करिअर आहे. म्हणून आपण या ठिकाणी या पद्धतीच्या काही इनिशिएटिव्ह घेत आहोत आणि त्या इनिशिएटिव्ह पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत हे लक्षात द्या. त्यातले प्रमुख काही जर काही या ठिकाणी बघितलं की मिशन लाईफस्टाईल एन्व्हायरमेंट 2020 वैयक्तिक जीवनशैलीमध्ये या ठिकाणी काय बदल करायचा हा एक भारताचा उपक्रम आहे. त्यानंतर इंटरनॅशनल सोलर अलायन्स 2015 मध्ये झालं भारत आणि फ्रान्स आणि इतर 120 देशांच्या माध्यमातून. 2010चं नॅशनल सोलर मिशन काय केलेलं आहे आपण ठरवलंय 500 गिगावॅट निर्मिती ही सोलर मधनं झाली पाहिजे. त्याच्यानंतर या ठिकाणी स्वच्छ भारत अभियान त्याच्या अंतर्गत 12 कोटी शौचालय बांधण्याचे एक या ठिकाणी उपक्रम घेतला होता. नमामि गंगेच्या अंतर्गत गंगा शुद्धीकरणाचा उपक्रम आहे. त्याच असे अनेक उपक्रम राबवले जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलला आणि पर्यावरणाच्या या ठिकाणी बाजूने असतील असा विचार करून बरेच या ठिकाणी गोल राबवलेले आहेत लक्षात घ्या. प्लास्टिक बॅन जर केलं 2022 मध्ये लक्षात घ्या 19 वस्तू बंद केल्या कोणत्या सिंगल यूज होत्या त्या. त्याचं रिसायकलिंग झालं पाहिजे अशाच प्लास्टिकचा वापर करावा असं देखील या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे. हे ठरवलं त्यातलं अचीव काय झालं. सोलरमध्ये 2014 मध्ये या ठिकाणी 2.6 गिगावॅटची निर्मिती होती. 2025 ला आपण 90 गिगावॅट पर्यंत पोहोचलेलो आहोत. टार्गेट आपलं 500 गिगावॅट पर्यंतच आहे लक्षात घ्या. म्हणजे फार मोठा बदल इथं झालेला आहे. जागतिक क्रमांकावर आपण या ठिकाणी सौर ऊर्जेत 4थ्या क्रमांकावर आहोत लक्षात. पवन ऊर्जेमध्ये 4थ्या क्रमांकावर आहोत. या सगळ्या बरोबरच एक लक्षात घ्या की आपलं या ठिकाणी ईव्ही जे आहेत ईव्ही मोठ्या प्रमाणात आता इलेक्ट्रिक व्हेकल जे आहेत ते वाढत आहेत. साधारणतः 20 लाख व्हेकल 2024 मध्ये विकले गेलेले आहेत. त्याची संख्या वाढेल आणि मग या माध्यमात म्हणजे हे अचानक घडलेलं आहे का हे टप्प्याटप्प्याने होत आलेलं आहे लक्षात घ्या. आणि टप्प्याटप्प्याने ज्या गोष्टी घडत चालल्या त्याचे परिणाम आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे नंतरच्या कालावधीमध्ये दिसणार आहेत लक्षात घ्या. मिशन लाईफ जे आहे त्याच्यामध्ये लाईफस्टाईल बदलाच्या बाबतीत त्याचे 7 थीम आहेत आणि 75 कृती आहेत. त्यातलं एक पाणी म्हणजे आरोचं पाणी या ठिकाणी म्हणजे रिटर्न येणारं पाणी जे आहे ते झाडाला वापरता येईल का, नळ बंद करता येतील का, एनर्जी जे आहे तुम्हाला त्याच्यामध्ये LED असेल तिचा वापर, एसीचा वापर 24 डिग्रीच्या खाली करू नये, पंखा बंद या ठिकाणी करावा, सिंगल यूज प्लास्टिक कमीत कमी वापरावं, त्या ठिकाणी प्लास्टिक कापड किंवा स्टीलच्या या ठिकाणी वापर जास्त करावा, शाश्वत अन्न ज्याला म्हणतो लोकल पर्सनलाइज किंवा या ठिकाणी प्लांट बेस्ड जे काय सिजनल फूड जे आहे त्याला आपण द्यावं, कचरा कमीत कमी करावा म्हणजे कंपोस्टचा वापर प्रत्येक ठिकाणी सोसायटीमध्ये वगैरे करता यायला पाहिजे. आणि लाईफस्टाईलमध्ये या ठिकाणी जितकं सायकलिंग सारखा वापर म्हणजे छोट्या छोट्या कामांसाठी 2 व्हीलरच्या ऐवजी सायकल वापरता येईल का हा भाग आहे. आता हे सगळं पेपरवर आणि प्रॅक्टिकल त्यात फरक पडतो लक्षात म्हणजे कॉलेजमध्ये एखाद्या दिवशी नो व्हेकल डे असतो तो कशासाठी असतो. तो यासाठी असतो की तुम्हाला कॉलेजमधनं बाहेर पडत असतानाही कळावं किंवा एक दिवस गाडी अडली नाही म्हणजे आपल्या गाडीच्या मार्फत होणारा पर्यावरणाचा ऱ्हास कमी होतो. मग आपण ज्यावेळेला बाहेर पडू कॉलेजमधनं त्यावेळेला आठवड्यातनं एखादा दिवस मला असा करता येईल का, आठवड्यातनं नसेल तर महिन्यातला एखादा दिवस करता येईल का. आपण सगळे मित्र भेटायसाठी कारण काय नो व्हेकल डे दिवशी आपण सगळे भेटायचे म्हणजे त्या दिवशी गाडी वापरायची नाही तर मग आपण जवळजवळचीच कामं निवडू त्यावेळेला भेटू शकतो का. हा लाईफस्टाईलचा भाग बनेल का हा भाग आहे. म्हणजे NSS न कधीतरी तुम्हाला सांगितलं असेल फटाके मुक्त दिवाळी
मग फटाके मुक्त दिवाळी NSSनं सांगितली आणि मग कॉलेजमधनं बाहेर पडल्यानंतर तुम्ही या ठिकाणी ती फॉलो केली, हा भाग आहे. आता या ठिकाणी हे सगळं सांगत असताना परत मला चॅटबॉक्समध्ये प्रश्न विचारू नका. मग सर हे डोनाल्ड ट्रम्पला कळत नाही का तो एवढे बॉम्ब या ठिकाणी मारतोय, तो इराणमध्ये कळत नाही का एवढे या ठिकाणी उत्सर्जन होते, आपण फटाका इथं लावतोय त्याच्यामुळे होते तर त्यांच्यामुळे किती होत असेल सगळं त्याच्यामध्ये. तर हे एका बाजूला काय म्हणतात त्याला की अति महत्वाकांक्षा जी आहे, सत्ता पॉवरची जी महत्वाकांक्षा आहे, ती महत्वाकांक्षा ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून पुढे जायला लागेल त्यावेळेला तात्कालिक कदाचित या ठिकाणी काही फायदे मिळतील, पण दीर्घकालीन या ठिकाणी फार मोठा लॉस या ठिकाणी होणार आहे, जो भरून निघणार नाही, लक्षात घ्या त्याच्या बाबतीत. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. विद्यार्थी म्हणून तुम्ही काय करू शकता त्यातले या ठिकाणी 15 महत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी आपण समजून घेणं गरजेचं आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं तसं की AC 24 ला सेट करा. 1 डिग्री त्याच्या खाली आला म्हणजे 10% वीज जास्त लागते, हे लक्षात आहे त्याच्या बाबतीत. त्यानंतर वापर नसणारे स्विचेस बंद करा. आपल्याकडे सवयीचा भाग होईल का, कापडी पिशवी ठेवता येईल का आपल्याला सोबत, आणि पाणी शिळं होत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पाण्याचा वापर शिळं होतं का पाणी, ती एक संकल्पना जी असते ती. बरं आरओ मधनं बाहेर पडणारं वॉटर त्याचं काय करता तुम्ही, ते डायरेक्ट ड्रेनला सोडलेलं आहे का, त्याचा वापर अन्य ठिकाणी करू शकतो का, अशा काही गोष्टी आपण या ठिकाणी ठरवल्या पाहिजे. जवळच्या अंतरासाठी सायकलचा वापर करता येईल का, पायी चालता येईल का. आता हे पर्यावरणाबरोबरच आपल्या शरीरासाठी देखील गरजेचं बनलेलं आहे, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. त्यानंतर या ठिकाणी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर आता हे सगळं पंतप्रधानांनी जे भाषणात सांगितलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या अचानक आज आल्यात अशा गोष्टी नाहीत, लक्षात घ्या. आपल्या नीती आयोगानं जे काही प्लॅनिंग पाठीमागच्या काही वर्षांपासून केलेलं आहे त्याचा हा भाग आहे, हे समजून घ्या. भाषणामध्ये जरी आल्यानंतर म्हणजे आता काही मंडळी टीका करतात की आता आम्हाला हे सांगतायत ते सांगतायत, पण हे ऍक्च्युली तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या वेगवेगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून ऑलरेडी काम सुरू होतं. आता गरज अचानक वाढल्यामुळे ते त्यांना सांगावं लागलेलं आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे, लक्षात घ्या. आता निसर्गासाठी आपण काय करू शकतो, निसर्गासाठी या ठिकाणी प्रत्येक वर्षाला किमान 5 झाडं लावता येतील का, दुसऱ्यांनी लावलेली जगवता येतील का, हे पण महत्वाचं आहे ना. त्याच खड्ड्यात दरवर्षी नवीन झाड लावण्याचा प्रयोग आपल्याला बंद करावा लागणार आहे, लक्षात घ्या. ते टिकवावे पण लागणार आहेत. आपण वाढदिवसाच्या वेळेला आपण झाड किंवा रोपटे गिफ्ट देऊ शकतो का, बाबा हे तू तुझ्याकडे जगव, हे मी माझ्याकडे जगवतो, हे लक्षात घ्या. एक दिवस दिलेलं मित्राला किंवा मैत्रिणीला गुलाबाचं फुल सकाळी दिलेलं संध्याकाळी मावळून जाणार आहे, लक्षात घ्या. पण गुलाबाचं झाड दिलं तर तिच्या किंवा त्याच्या घरामध्ये ते वाढत राहील, असा विचार होऊ शकतो का. म्हणजे हे बदल होऊ शकतो. म्हणजे व्हॅलेंटाईन डेच्या संकल्पनेमध्ये गुलाबाचं फुल देण्यापेक्षा गुलाबाची झाडं देण्याची संकल्पना जर तुम्ही चालू केली आणि पुढच्या वर्षी व्हॅलेंटाईन डे पर्यंत या ठिकाणी ते झाड जगवून दाखवल तर तुझं माझ्यावर खरं प्रेम आहे म्हटलं तर किती बदल होऊ शकतो. आता या कन्सेप्टला तुम्ही लोकांनी हात घातला पाहिजे, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. आता झाडाचं लाईफ आणि फुलाचं लाईफ याच्यामधला फरक आहे, पण ते छोटंसं रोपटं फरक पडू शकतो, लक्षात. मी फुल झाडाच्या बाबतीत असं आपण आपल्या असणाऱ्या प्रेरणा, आपली असणारी लाईफस्टाईल जी आहे ती पर्यावरणपूरक करता येईल का, या दृष्टिकोनात. म्हणजे रेस्टॉरंटमध्ये तुम्ही गेलात आणि तुम्ही कोल्ड्रिंक्स घेतलं किंवा तुम्ही काही घेतलं आणि त्यातनं स्ट्रॉ टाकून दिला, तो स्ट्रॉ तुम्ही फक्त नाकारला केला का, स्ट्रॉ नाही वापरला, नको स्ट्रॉ देऊ नको मग सांगितलं का, म्हणजे तेवढं प्लास्टिक कमी होईल का. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, फार मोठा फरक पडणार नाही, पण यातनं फरक पडू शकतो, हे लक्षात घ्या. ज्या वेळेला ह्या स्केलवर व्हायला लागतील त्यावेळेला निश्चितपणे या ठिकाणी फरक पडणार आहे, लक्षात त्याच्या बाबतीतनं. आपल्याला या ठिकाणी डिजिटली या ठिकाणी क्लाउड स्टोरेज जे अनावश्यक आहे ते कमी करता येईल का, क्लाउड स्टोरेजचा आणि पर्यावरणाचा काय फरक पडत असेल का. मेल बॉक्स या ठिकाणी क्लीन केला पाहिजे. प्रत्येक मेलच्या माध्यमातून तुम्ही जो मेल असतो तुमच्याकडे आलेला तो या ठिकाणी 4 ग्रॅम कार्बन या ठिकाणी टाकत असतो, माहितीये तुम्हाला. आपण त्याच्याकडे बघितलेलंच नाही, मेलमध्ये आपलं भरपूर स्टोरेज करून ठेवलेलं असतं. थोडंसं आज काय सर्च करा माहिती आहे काय, की AI वाढतंय, एआयचे डेटा सेंटर वाढतायत, पण एआयचे डेटा सेंटर वाढल्यामुळे काय परिणाम होतो लक्षात, हे देखील थोडंसं बघा. त्यातनं किती हिट निर्माण व्हायला लागले, त्यातनं किती कार्बन बाहेर पडायला लागलेला आहे, त्याच्यावर लोक कशा पद्धतीनं काही जे विरोध करतायत ते कसे विरोध करायला लागले, हे थोडंसं तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. जुने मोबाईल लॅपटॉप हे रिसायकलिंग मध्ये येतील का याचाही विचार करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आता ग्रीन करिअर, ग्रीन जॉब ज्याला म्हणतात ते फार मोठ्या प्रमाणात म्हणजे रिन्युएबल एनर्जीमध्ये उपलब्ध आहेत. त्यानंतर इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये उपलब्ध आहेत, सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या कन्सल्टन्सीमध्ये उपलब्ध आहेत, क्लायमेट डेटा सायन्समध्ये उपलब्ध आहेत, वेस्ट मॅनेजमेंटमध्ये उपलब्ध आहेत, ग्रीन फायनान्स नावाची संकल्पना आता येते, लक्षात घ्या. कार्बन मार्केटर्स म्हणून उपलब्ध आहेत, लक्षात घ्या. एन्व्हायरमेंटल लॉ
हा विषय चांगल्या पद्धतीनं चालाय आणि इको टुरिझम हा सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा भाग आहे आणि हे एक महत्वाचे ग्रीन जॉब आहेत. लक्षात, भारतामध्ये ग्रीन जॉब सेक्टर स्किल काउन्सिल ची निर्मिती झालेली आहे. म्हणजे तुम्हाला जर करता आज वेळ मिळाला तर तुम्ही त्या ग्रीन जॉब सेक्टर स्किल काउन्सिलच्या वेबसाईटला जा. तिथे कोणते कोणते कोर्सेस आहेत ते बघा, त्यातनं कुठल्या जॉबच्या संधी उपलब्ध आहेत ते देखील आपण या ठिकाणी समजून घेऊ शकतो. हे लक्षात घ्या. IIT ने या ठिकाणी काही अभ्यासक्रम त्याच्यावर टाकलेले आहेत, हे लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी IIT खडगपूर, IIM लखनौ, सिम्बायोसिस पुणे यासारख्या संस्थांनी चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी कोर्सेस डिझाईन केलेले आहेत, हे समजून घ्या. महाराष्ट्रावर आपण ज्या वेळेला विचार करू, महाराष्ट्रामध्ये आपण विचार करता विदर्भामध्ये 50 पर्यंत तापमान काही ठिकाणी जाऊ शकतं का, अशी शक्यता आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांची आत्महत्या हा आपल्या समोरचं चॅलेंज आहे. मराठवाड्यामध्ये बऱ्याच वेळा आपण या ठिकाणी भीषण दुष्काळ पडतो, पाण्याची पातळी 300 मीटर पर्यंत खाली गेलेली आहे, लक्षात घ्या. मुंबई सारख्या ठिकाणावर सायक्लॉन सारख्या या ठिकाणी धोका आपल्याला भेटतो. पुणे नाशिकमध्ये एअर पोल्युशन ट्रॅफिकचं आहे. पश्चिम घाटामध्ये जंगलतोड किंवा या ठिकाणी मायनिंग मोठ्या प्रमाणामध्ये होतंय. हे सगळे चॅलेंजेस आपल्या समोरचे असतील महाराष्ट्रामधले. मग यशस्वी उपक्रम काय? मग यशस्वी उपक्रमामध्ये या ठिकाणी आपण हिरवे बाजार हे पोपटराव पवार यांनी केलेलं जलसंधारणचं काम बघू शकतो. महाराष्ट्रामध्ये विंड एनर्जीमध्ये चांगल्या प्रमाणात महाराष्ट्र भारतात 2 नंबरला लक्षात आहे विंड एनर्जीमध्ये. मुंबई कोस्टल रोड, त्यानंतर या ठिकाणी कोस्टल रोडचं कारण काय, ते मँग्रोव्ह प्रोटेक्शन करायचं होतं म्हणून या ठिकाणी केलेलं आहे, लक्षात. त्याच्या बाबतीतनं पाणी फाउंडेशनचं काम चांगल्या पद्धतीने चालू आहे. त्याच्याही अगोदर वनराईचं मोहन धारी यांनी केलेलं वन संवर्धनाचं काम देखील मोठाही उदाहरणं महाराष्ट्रानं भारताला सेट करून दिलेत, हे लक्षात घ्या. याचाही थोडासा या ठिकाणी आपण विचार करणं गरजेचं आहे की कशा पद्धतीनं या गोष्टी बदललेत आपल्या महाराष्ट्रातल्या इतर पाठीमागच्या पिढीनं आणि आपण त्या पद्धतीचे काय उपक्रम राबवू शकतो याचा विचार या ठिकाणी करायला पाहिजे, हे लक्षात घ्या. मग यातली काही आंदोलनं, म्हणजे आपण नाशिकचं आंदोलन बघितलं, किती मोठ्या प्रमाणामध्ये नाशिकला आंदोलन झालं होतं, लक्षात. सयाजीराव शिंदेसारखा एखादा व्यक्ती या ठिकाणी चित्रपटसृष्टीमध्ये त्याचं केलेलं काम वेगळंच आहे. पण त्यांनी काय केलं की त्यांच्या आईला कायमस्वरूपी मला आई माझ्यासोबत असायला पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं, आईची या ठिकाणी बीज तुला केली. बीज तुला माहिती आहे तुम्हाला, बीज तुला म्हणजे काय, वेगवेगळ्या वनस्पतीच्या फळांची जे बिया असते त्या बियांची या ठिकाणी आईच्या वजना एवढ्या या ठिकाणी त्या बिया घेतल्या, त्या बियांच्या मधनं रोपं तयार केली आणि त्याची संपूर्ण वनराई बनवली, ते लक्षात घ्या. म्हणजे काय म्हणतात की आज आई जरी माझ्यासोबत नसली तरी ही सगळी झाडं आहेत, त्या झाडांच्या सोबत ते बोलतात करतात, ही अशा पद्धतीनं माझ्या आईची आठवण मी जपलेली आहे. किती मोठा विचार आहे त्याचा विचार करा. म्हणजे हा विचार कृतीत जर आला, लाईफस्टाईल चेंजेस जे म्हणतात आपण, तर एन्व्हायरमेंटल चेंजेस कसे होऊ शकतात याचा विचार करा. कल्याण तावरे नावाचे आमचे एक मित्र आहेत, मार्गदर्शक आहेत. त्यांनी त्यांची आई ज्या वेळेला गेली त्यावेळेला त्यांनी काय निर्णय घेतला, त्यांच्या मिसेस गेले आई गेल्या त्यावेळेला तसंच विचारतो, पण मिसेस ज्यावेळेला गेल्या त्यावेळेला त्यांनी काय निर्णय घेतला लक्षात घ्या, की त्यांनी 13वा दिवस जो असतो, 13वा वगैरे आपण वेगवेगळे हे करत असतो विधी, लक्षात घ्या. त्यांनी पहिल्यांदा सगळ्यांना सांगितलं की मला भेटायला सांत्वनाला कुणी आता येऊ नका, यायचं ते या ठिकाणी 13व्या दिवसाच्या वेळेलाच. आणि 13व्याच्या दिवशी पण मला येऊन कसं झालं काय झालं सहानुभूती अजिबात द्यायची नाही. तिथं कुडळ फावडं ठेवलेलं आहे, JCBनं काही ठिकाणी खड्डे काढलेले आहेत, झाडं आणून ठेवलेली आहेत, तुम्हाला जेवढी वाटतात तेवढी झाडं लावायची, चहा घ्यायचा आणि जायचं, लक्षात. आता हा विचार पटण्यासारखा आहे का, तर शक्य आहे. तो त्या दुःखाच्या वेळेला समजेल का आणि आपण ऍक्सेप्ट करू का. आपण इतकं राहू दे, आता गावात जर तुम्ही असं करायला लागल तर गावातले लोक आपल्याला स्वीकारणार नाही. त्याच्यामध्ये असं काहीतरी करायचं असेल तर डिसिजन मेकर तुम्ही असलं पाहिजे, फायनान्शियल सिच्युएशन तुमची चांगली असली पाहिजे, तुम्ही निर्णय प्रक्रियेमध्ये तुमच्या शब्दाला मान असला पाहिजे, तेवढं उत्तम उत्तुंग करिअर तुमचं घडलं पाहिजे, हेही महत्वाचं आहे, लक्षात. पण हे विचार असू शकतात. पर्यावरण फक्त 2 मार्काचा पेपर नाही मित्रांनो, लक्षात घ्या. 2 क्रेडिटचा पेपर म्हणून तुम्ही ज्या एन्व्हायरमेंट सायन्सकडे बघताय तो तुमच्या लाईफस्टाईलचा एक भाग आहे, तो तुमच्या करिअरचा फार मोठा पाथ आहे पुढच्या काळातला, हे लक्षात. त्याच्या पद्धतीनं तुम्ही चांगल्या पद्धतीने जगलात म्हणजे प्रश्न संपला नाही, लक्षात घ्या. पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करणं चांगल्या पद्धतीने हे देखील आपली जबाबदारी. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण पुढे जाऊ शकतो. कॉलेजमध्ये तुमच्या वर्गात लागलेला जो फॅन आणि लाईट असेल त्याच्यामध्ये, तर ते कॉलेजचं लाईट बिल जाते, आपलं काय जातं, तर कॉलेजच्या लाईट बिल हा छोटा प्रश्न नाही, त्याचा ओव्हरऑल होणारा इम्पॅक्ट विचार करता. बटन बंद करून जायला काय अडचण आहे आपल्याला त्याच्यामध्ये, घरातही तोच भाग आहे, लक्षात होतं. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याचा या ठिकाणी लॉंग टर्म इम्पॅक्ट होणार आहे, लक्षात घ्या.
एन्व्हायरमेंट आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आजचा टास्क तुमच्यासाठी एक आहे की एक तर सेक्टर स्किल काउन्सिल, ग्रीन जॉब सेक्टर स्किल काउन्सिलवर तुम्ही जाऊन काय काय करिअरचे ऑप्शन्स आहेत ते आपल्याला बघायचे आहे. दुसरं या ठिकाणी UNDPचे जे काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहेत 17, हे 17च्या 17 गोल तुम्ही या ठिकाणी बघायचे आहेत आणि त्याच्यात ह्या दोन्हीचा ग्रीन जॉब आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल याला अलाइन करणारं एखादं करिअर मला निवडता येईल का. कदाचित तुम्ही यापूर्वी अशा अँगलने विचार केला नसेल, तर तोही विचार आपण करावा, त्यातनंही करिअरच्या संधी मिळू शकतात हे लक्षात घ्या. ही महत्वाची बाब आहे. आज समाज निर्मिती आणि राष्ट्र निर्मितीच्या बाबतीने विचार करत असताना समाज निर्मिती किंवा राष्ट्र निर्मिती म्हणजे रस्त्यावर उतरून आंदोलनच केलं पाहिजे याची गरज नाही. तुम्ही तुमचं करिअर अशा मार्गाने निवडा की जे सस्टेनेबल डेव्हलपमेंटला पोषक असेल, तर देखील फार मोठं काम तुमच्याकडनं होणार आहे लक्षात घ्या. आजच्या या सत्रामध्ये उपस्थित आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि हे सेशन इथं संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.